रावेर लोकसभा जळगाव लोकसभा मतदारसंघात 2 तर रावेर लोकसभा मतदारसंघात 1 उमेदवारी अर्ज दाखल। लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात 2 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गुलाबराव देवकर यांनी 2 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्याकडे दाखल केले आहेत, तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून श्रीमती रक्षा खडसे यांनी 1 उमेदवारी अर्ज अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांच्याकडे दाखल केला आहे। मात्र स्मिता वाघ ज्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत त्यांचा अर्ज अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही। म्हणजे आता काँग्रेस पक्षाला ही जागा आता सोडलेलीच आहे आणि आमच्या पक्षामध्ये जोपर्यंत दिल्लीवरून उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही त्या दृष्टीने अधिकृत असं उमेदवारी आहे असं म्हणता येईल। सर, आपल्या नावाची चर्चा झाली की डॉक्टर साहेबांना तिकीट मिळालं, काय त्या बाबतीमध्ये तुम्हाला लवकरच कळेल, लवकरच। डॉक्टर साहेब, आता निवडणूक ही जागा काँग्रेसला सोडलेली आहे, काँग्रेस म्हणते गटबाजीचा मुद्दा कालच्या घटनेत चर्चेला आलेला आहे, मग ते मोडून काढण्याचं आव्हान कसं करणार आहे काँग्रेस? त्याकरता ही अतिशय दुर्दैवी आणि पक्षाच्या शिस्तीच्या विरुद्धची घटना झालेली आहे, त्यामुळे त्यावरती कायदेशीरनुसार पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तर कडक कारवाई होणारच आहे, पण त्यांना जे काही काल घडलं, ज्यांच्यामुळे घडलं त्यांना पक्षाने ऑलरेडी काढून टाकलेलं आहे, त्यामुळे त्यांचा या भवनाशी काही संबंध नाही। काँग्रेसचा गटबाजीचा तुम्हाला किंवा जो कोणी उमेदवार असेल त्याला फटका बसता किंवा नाही बसता? नाही, अजिबात नाही। म्हणजे काँग्रेसचे जे आहेत हे सर्वजण आम्ही एक आहोत आणि सर्वांनाच मनापासून एक प्रयत्न होता की ही रावेरची जागा जी आहे ही पारंपरिक काँग्रेसची जागा आहे। चोपड्यापासून तर नांदुऱ्यापर्यंत ज्या चोपड्या तालुक्यामध्ये आदरणीय डॉक्टर सुरेश पाटील ज्यांचं वय आज 95 आहे आणि त्यांच्या मिसेस कैलासवासी अक्का त्यांचे सुपुत्र आमचे जिल्हाध्यक्ष आहेत चोपड्याचे। 1936ची काँग्रेस भरवणारे सन्माननीय कैलासवासी धनाजी नाना चौधरी त्यांच्याच घराण्यातले आदरणीय महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कैलासवासी मधुकरराव चौधरी आणि त्यांचे सुपुत्र शिरीषदादा चौधरी माजी आमदार आणि भावी आमदार हे आमच्या रावेर यावल तालुक्यातले आहेत। चोपडा तालुका आहे, रावेर यावल तालुका आहे, जामनेर तालुका आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणभाई गुजराती आहेत, त्याचबरोबर संतोषदादा चौधरी आहेत, रवींद्र भैया आहेत। तिकडे नांदुरा आणि मलकापूर या दोघं ठिकाणी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कवई गट आणि कवाडे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आणि त्याचबरोबरने आमच्याबरोबरचे 56 जेही घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांचे एकत्र मिळून ही जागा, रावेरची जागा काँग्रेसला अतिशय अतिशय निवडून येण्याच्या दृष्टीने सोपी झालेली आहे। ऑलरेडी इथंच आहे, हेच आहे मुख्य कार्यालय, हेच आहे। जरी रावेर लोकसभेमध्ये जळगाव येत नसलं तरी काँग्रेसच्या प्रचाराचं मुख्य कार्यालय हे ज्या ठिकाणी मी बसलो आहे तेच राहणार।